फायनली आता आपण महाकाली केव्सच्या इथे पोहोचलेलो आहे. नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर फायनली आपण आज चाललो आहे छोट्याशा राईडसाठी. तर आपली समोर लागले KTM RC 200. तर आता आपण आपल्या घराच्या इकडनं निघतोय. तर फायनली आपण आपल्या घराच्या इकडनं निघालेलो आहे. आज खूप दिवसानंतर आज राईडसाठी बाहेर निघालेलं आहे. तर बघूया आता आपल्याला काय, म्हणजे आता नॉर्मल तरी मी बोललो थोडंसं इकडे आपल्या इकडे थोडा फिरून येऊया. तर खूप दिवस झालेले आहे, कुठे बाहेर तर पडलेलं नव्हतं. तसं तर गाडीत पण फ्यूल पण थोडं कमी आहे. तर पहिला आपण इकडनं आपल्या इकडनं तर फ्यूल स्टेशनला जाऊया. तर आता आपला सिग्नल तर चालू झालेला तर आहेच. मुंबईमधले तर काय सिग्नल तर कधी कमी होणार नाही. 2-2 मिनिटांनी आज सिग्नल लागतात आपल्याला. समझ रहे हो, समझ रहे हो आप, समझ रहे हो ना. तर फायनली आता आपलं पेट्रोल भरून तर झालेलं आहे गाडीमध्ये. तर आपण मेन मत आता इकडे या साईडला आलेलो आहे. तर इकडे फिरण्यासारखी तर खूपच जागा आहे. तर आता जवळपास आपल्या इकडे महाकाली केव्ज आहेत. तर आपण बघूया आता तिकडे, म्हणजे वाढले तर आता अजून खूप टाईम आहे ती केव्ह बनवायला. तर आपण आता तिकडेच जाऊया जरा. कारण नंतर तुम्हाला जर संध्याकाळच्या टायमाला बाहेर निघायचं म्हणजे एक प्रॉब्लेम तर आहेच की ट्राफिक सगळीकडे ट्राफिकच असते. आता जवळपास आपल्याला इकडे महाकाली केव्ज आहेत. आपण महाकाली केव्जच्या इकडेच जाऊया. हा सगळीकडे वाटतं पोलिसांचं तर लय खूपच जास्त आहे. मगाची पार्टी पण नाकाबंदी खूप होत्या. ही महाकाली केव्ज पडते जोगेश्वरी साईडला थोडी, म्हणजे जोगेश्वरी पंप हाऊस असं म्हणजे त्या साईडला थोडी पडते.
फर्स्टवालामध्ये तर राईटचा सिग्नल देतं, लेफ्टचा सिग्नल तर फायनली आता आपण महाकाली केव्सच्या इकडे पोहोचलेलो आहे. आपल्याला सिग्नलली लेफ्ट मारायचा आहे. इकडे एंट्री कुठून आहे काय माहिती, त्याला बघायला लागेल, विचारायला लागेल आपल्याला इकडे कुठे. तर आम्ही आता एका काकांना विचारलंय तिकडे की कसं जायचं ते आतमध्ये. आता इकडे जेवढे सगळे गेट आहे सगळे तर सील पॅक लावलेले आहेत. इथं आपल्या लेफ्ट साईडला तर पूर्ण केव्हच आहे महाकाली. ते बोले बस डेपोच्या इकडनं एंट्री आहे. कुठून इकडनं आहे? तर फायनली आपण आता केव्स मध्येच एंट्री केलेली आहे. तर तुम्ही इकडे पाहू शकता, इकडे तुम्हाला इकडे वाचायला भेटेल केव्ह बद्दल सगळी माहिती मिळेल. आता इकडे आपल्या समोर तुम्हाला पाहता येईल केव्ह सगळी पूर्ण आतमधलं. तर मी इकडे तर जरा तरी नॉर्मल बघायला गेलं तर आता इकडे केव्ह एवढी आता जुनी झालेली आहे. आणि इकडे आता तुम्ही स्टेअर पण बघू शकता असे. तर नॉर्मल तर आता इकडे तर पूर्ण असं म्हणजे वाटतंय की म्हणजे ज्या काळामध्ये ही केव्ह बनलेली ती म्हणजे खूप वर्षापूर्वीची आहे ही केव्ह. तर इकडे हा जो आपण एरिया बघतो इकडे मला वाटतं कुठला ना कुठल्या राजाचा नाही तर कशाचा तरी असणार आहे इकडे. तर इकडनं पूर्ण आतमधून तुम्ही केव्ह बघू शकता. त्यांचा पूर्ण मार्बल जे जुन्या काळी तुम्ही आपण यूज होत होतं ते वाला मार्बल. आता आपण या दुसऱ्या केव्ह मध्ये काय एंट्री करतोय. तर इकडे पाहू शकता तुम्हाला आतमधला व्ह्यू. मी तुम्हाला असं म्हणजे इकडे तर व्हिडिओ काढायला अलाउड तर नाहीये, तर तरीही मी तुम्हाला इकडच्या आतमधली व्हिडिओ दाखवतोय. तर आता इकडे म्हणजे या टायमाला म्हणजे आता इकडे सगळे गेट बीट असे तुम्हाला 2-3 गेट दिसतील. आणि इकडचं वरचं तर पूर्ण तुम्ही मार्बल बघू शकता. तर इकडे तर आपण फ्रंट एरियाला आलेलो. इकडनं तुम्हाला केव्ह पूर्ण बघायला मिळणार आहे. तर फायनली केव्ह तुम्ही थोडं नॉर्मल तुम्हाला बघायला येईल की थोडी केव्ह अशी हे झाली आणि इकडे स्टेअर. आता आपण थोडं पुढे चालत चालत गेलेलो तर आपल्याला इकडे पाहायला भेटते अजून एक केव्ह आहे. मला मी बोललो आतमधल्या साईडला म्हणजे इकडे या साईडला थोडं मला वाटतं सिटिंग एरिया आहे. म्हणजे आपल्याला इकडे बसायला आणि म्हणजे जुन्या काळामध्ये इकडे बसायला आणि खूप जागा होती. तर हा एरिया तिकडचा आहे. तर इकडे म्हणजे बसण्यासाठी जागा असेल. तर इकडे मी आतमध्ये पण थोडं गेलो. आतमध्ये आपण बघतोय तर इकडे पण थोडी एक छोटीशी रूम आहे. तर इकडे पण मला वाटतंय की त्या काळामध्ये इकडेही थोडं वेगळं असणार काहीतरी.
तर आपण इकडे आतमध्ये आता मी ज्या ठिकाणी आलोय तर तिकडे तर नॉर्मल अशी छोटीशी रूम आहे, पण जे म्हणजे केव्ज हे म्हणजे अंधेरी मधली केव म्हणजे जे आपल्या म्हणजे ज्यामध्ये आपल्या पूर्वजांच्या काळामध्ये जे आपल्याला मार्बल होता, आता मी जे हातामध्ये आता इथं घेतलेलं तर ते खूप वर्षापूर्वीच आहे हे. तर आपण पाहू शकतो आता मी बाजूने हे मला वाटतं काहीतरी म्हणजे वेगळंच आहे थोडं, की म्हणजे त्यावेळी शौचालय अशा प्रकारे असतील की थोडं म्हणजे त्या साईडला शौचालय आणि असेल त्याच्यामुळे ते पूर्ण हे केलेलं आहे आणि त्याला पण हे केलंय. मला वाटतं हे शौचालय साठवण्याचा आणि असेल, कारण त्या काळामध्ये गोबर गॅसचा आणि पण उपयोग केला जात असेल थोडा. तर आपण आता ह्याच्याबद्दल आपल्याला एवढी तर माहिती नाही, तर आपण पुढे जाऊया आता. तर इकडे आता अजून थोडे पुढे गेल्यावर आपल्याला अजून थोड्या केव्ह दिसतात आहे समोर. तिकडे पण सेमच आहे, तुम्हाला आतमधलं पाहायला भेटणार तर आहेच आणि इकडे थोडं वेगळंच आहे. तर आपल्याला ह्याच्याबद्दल तर थोडी माहिती एवढी नाही आहे, पण हे ज्या प्रकारे आतापर्यंत ही केव्ह अजूनपर्यंत इकडे पण तसंच आहे, सगळीकडे अशी लाईन काढली आहे आतमधून, म्हणजे ते जुना पूर्ण इकडनं भिंत आणि सगळी तोडलेली आहे. तर मी आलेलो या एका ठिकाणी, तिकडे सगळ्या अशा म्हणजे हे चित्रशैली इकडे भिंतींवरती होत्या. तर आपण परत नेक्स्ट पुढे आलेलो तर आपल्याला एक अशी मला एक भेटली की तिकडे की स्टेअर एवढ्या खूप छान होत्या, पण मी बोललो चल जाऊन आतमध्ये एकदा पाहूया इकडे. तर पूर्ण असा पूर्ण इकडे अंधार पण खूप होता आणि एकदम थंडगार असं वाटतं इकडे. तर आपण इकडनं आता जर आपल्या इकडे जास्त पण कोणाच्या दिसण्यात आलं नाही, तर पण एक इकडे सुविधा चांगली आहे की इकडे शौचालयासाठी आणि पण जागा ठेवलेली आहे लोकांनी, शौचालय इकडे ठेवलेले आहे की ही टुरिस्ट प्लेस असल्यामुळे कुठे जागा. आणि या साईडला पूर्ण डोंगर विंगर आहे, तर या साईडला नॉर्मल तरी म्हणजे आता मला वाटतं इकडे वनवा इनवा पेटवलेला असेल, आता जाळला नाही असेल, तर तुम्हाला या ठिकाणी हिरवगार असंही या पावसाच्या महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार तर आहे. आपण थोडंसं पुढे जाऊया असं. तर आपण आता पोहोचलोय पाचच्या साईडला, बॅक साईडला पण इकडे बघायला गेलं 1 2 3 4 इकडे 4 अशा केव्ज आहेत. तर आपण इकडे पाहू शकतो या विंडो सारखं मला काहीतरी दिसतंय इकडे समोर. तर हा एक पिलर आणि दुसरा पिलर इकडे होता, एक पिलर तिकडे पडला. तर हा पूर्ण इकडचा एरिया हा एका पिलर वरती आहे, फक्त एका पिलावरती. तर तुम्ही विचार करा की अजूनपर्यंत ते एका पिलर वरच आहे. तर हा एक इकडे छोटासा रूम होता, तर इकडे बसण्यासाठी छोटीशी जागा असेल. आणि इकडे थोडा माझा विचार चालू होता की थोडं वरती जावं, पण थोडं इकडे सिक्युरिटीचा खूप प्रॉब्लेम आहे. तर आपण जास्त इकडे फिरायला तर आपल्याला अर्थ नाहीये. तर आपण आजचा ब्लॉग आपण इकडेच एंड करतोय. तर आपण भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.